औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहराच्या रेल्वे लाईन परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये 56 वर्षीय महिलेने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आरंभ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जयश्री औदुंबर ठोकळ, मूळ राहणार वडगोडगाव, तालुका बार्शी, असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. जयश्री ठोकळ या गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या मध्यस्थीने बेशुद्धावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जयश्री ठोकळ यांना ऍडमिट करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% रिलीफ आहे.